रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 26व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण कांचनवन आश्रमातून पुढे मार्गस्थ होत आहोत. काल या कांचनवन आश्रमामध्ये मैयांनी आपल्याला 4 वाजताच विनंती केली की या ठिकाणी आज थांबा, उद्या सकाळी जावं म्हणून. त्यामुळे आपण या ठिकाणी आसन लावलं, विश्रांती घेतली, साधना केली आणि आता आजच्या पुढच्या पडावामध्ये आपण मार्गस्थ होत आहोत. आता सकाळचे 6:45 वाजलेत आणि 6:45 वाजता या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण आहे. हे संपूर्ण धुकं आहे अजूनही आणि आपण आता या ठिकाणी चाय प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण 6:45 वाजता निघालो होतो आश्रमातून बाहेर पडण्यासाठी, पण मैयांनी या ठिकाणी चाय प्रसादीचा आग्रह तर केलाच, पण बालभोग झाल्याशिवाय जाऊ नका अशी विनंती केली. त्याच्यामुळे बालभोग घेऊनच आपण या आश्रमातून पुढे निघालोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोठा आश्रम आहे, भव्य असा आश्रम आहे. या ठिकाणी खूप मोठा आश्रम आहे. कांचनवन आश्रम कोठारा. या आश्रमाच्या गेटमधून आपण बाहेर पडलो की हा कालचाच रोड आहे आपला, ज्या रोडने आपण आलो होतो हनुमंतेश्वरकडे जाण्यासाठी. हे कांचनवन आश्रमाचा बोर्ड कालही लागला होता आणि पुढे बघा तो नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून बोर्ड लागलाय. आपण त्या रोडने सरळ गेलो होतो आणि हनुमंतेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेतलं. आता या बोर्ड पासून आपल्याला सरळ न जाता हनुमंतेश्वरांकडे जर सरळ गेलो तर मंदिरातून खाली घाट उतरून सुद्धा जाता येतं असं म्हणतात, पण त्या ठिकाणी काटे वगैरे भरपूर आहेत. त्याच्यामुळे आपण या डाव्या बाजूच्या या कच्च्या रस्त्याने चाललोय. या रोडने आपण सरळ साधारण 1 किलोमीटर गेलो की आपल्याला नीलकंठ धाम लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा जो आपल्याला कच्चा रस्ता दिसतोय, या कच्च्या रस्त्याला आपल्याला कुठेही सोडायचा नाहीये. उजव्या डाव्या बाजूला जाणारे छोटे छोटे मार्ग येतात, पण ते मार्ग न घेता आपल्याला या सरळ सरळ रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ सरळ चालत आल्यानंतर पुढे आपल्याला एक पक्का रस्ता लागलेला आहे. त्या पक्क्या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. या पक्क्या रस्त्याने थोडस पुढे आलं की उजव्या बाजूला एक पाऊलवाट गेलेली आहे. समोर दिसत ते नीलकंठ धाम आहे. समोर आलो की या ठिकाणी आपल्याला गेट लागलेला आहे. या गेट मधून आपण आतमध्ये जाऊन बघूयात. या ठिकाणी नीलकंठ धामची रोप वाटिका आहे आणि भव्य असा परिसर आहे हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा, या ठिकाणी बघा तिथं विद्यार्थी आहेत शिकणारे. इथून सरळ पुढे गेलं की मंदिर आहे. स्वामीनारायण गुरुकुल आहे या ठिकाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. विद्यार्थी आहेत श्री धर्मजीवन संस्कृत गुरुकुल. या ठिकाणी शाळेच्या शेजारी जे आहे ते संतांसाठीचा आश्रम आहे. आपल्याला त्या आश्रमाच्या समोरून जो रस्ता आहे तिथून आतमध्ये अजून जायचंय. इथं पुढे परत आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. खूप सुंदर अप्रतिम निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. ठिकाणी आल्यावर नीलकंठ सत्संग भवन आहे आणि हे मंदिराचं गेट आहे आपल्या. इथून आतमध्ये गेल्यानंतर अप्रतिम असा परिसर आतमध्ये आहे मंदिराचा. सुंदर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अप्रतिम असा परिसर आहे हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असा परिसर आहे. हे प्रायव्हेट संस्थान आहे, पण साधारण 15-20 वर्षापासून या ठिकाणी यांनी कार्य केलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नटराज फाउंटन आहे. संध्याकाळी खूप अप्रतिम दृश्य या ठिकाणी दिसत असते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नीलकंठ धाम मध्ये पोहोचलेलो आहोत. परिसर बघा, खूप सुंदर असा नीटनेटका आणि चांगला मेंटेन केलेला परिसर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिराच्या आत आल्यानंतर या ठिकाणी सहजानंद द्वार आहे. या द्वारातून आत गेलं की आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. समोर नीलकंठ द्वार आहे. या ठिकाणी घनश्याम द्वार आहे आणि समोर भव्य असं
नीलकंठ धाम आहे, अप्रतिम सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे बघा। रामकृष्ण हरी नर्मदे हर मध्ये जर आपण गेलो खाली तर या ठिकाणी भगवान विष्णूंची शेष नागावरती विश्राम करत असणारी मूर्ती आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे बघा या ठिकाणी। रामकृष्ण हरी नर्मदे हर ठिकाणी आपण दर्शन करूयात। ओम नमो नारायणा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मंदिरातून आपण बाहेर आलो की बाजूलाच पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांनी आपण वरती जाऊयात। वरती पायऱ्या चढून आल्यावर या ठिकाणी नर्मदेश्वरांचं शिवलिंग आहे। ओम नमः शिवाय। आणि त्याच्याही पुढच्या पायऱ्या आपण चढून जर गेलो तर पुढे आपल्याला गणेशजींचं मंदिर दिसतंय। ओम श्री गणेशाय नमः। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण आलो या ठिकाणी आणि आताच मंदिर उघडता येते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूला लक्ष्मी नारायणांची मूर्ती आहे। या ठिकाणी आपल्याला स्वामी नारायण भगवानांच्या मूर्तीचं दर्शन होतंय। भव्य असं मंदिर आहे आणि गाभाराही खूप सुंदर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी पूर्ण मंदिराचं दर्शन जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला मंदिराचा पूर्ण वळसा घालावा लागेल आणि आपल्याला मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी परिक्रमेमध्ये परवानगी नाहीये। त्याच्यामुळे आपण महत्वाच्या या मंदिराचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नीलकंठ सरोवर या मंदिराच्या चारही बाजूने जात आहे आणि या बरोबर नीलकंठ सरोवरच्या मध्यभागी हे स्वामीनारायण मंदिर स्थित आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। जाऊयात आपण आपल्या पुढच्या मार्गाकडे, पूर्तिकेश्वर मंदिराकडे। या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होतंय, त्यांचंही दर्शन घेऊयात आपण। ओम श्री सूर्याय नमः। ओम श्री सूर्याय नमः। ओम श्री सूर्याय नमः। रामकृष्ण हरी नर्मदे हर। मंदिरातून दर्शन घेऊन खाली आल्यानंतर आपण ज्या द्वाराने आत आलो तो सहजानंद प्रवेशद्वार, त्या द्वारातूनच बाहेर पडायचंय। या सहजानंद द्वारातून आपण बाहेर पडलो की उजव्या बाजूला आपल्याला जायचंय आणि उजव्या बाजूने सरळ बाहेर पडायचंय आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बाहेर पडताना सुद्धा आपल्याला खूप अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आणि दृश्य बघायला मिळतं। खूप सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी आहे। या नीलकंठ धाम मध्ये परिक्रमावासियांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही। त्यांना राहणं, खाणं, मंदिरात येणं हे सगळं मोफत आहे। पण इतर जे आहेत परिक्रमा सोडून जे येणारे आहेत त्यांच्यासाठी 10 रुपयाचं तिकीट असतं प्रवेश शुल्क म्हणून। आणि जेवणाची सोय जर त्यांना पाहिजे असेल तर जेवणासाठीचे काही शुल्क द्यावे लागतात आणि राहण्यासाठीचे पण वेगवेगळे शुल्क या ठिकाणी त्यांच्यासाठी आहेत। पण परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी सर्व गोष्टी मोफत आहेत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नीलकंठ धाम मधून आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत। बाहेर पडण्यासाठी हा असा ब्लॉकचा रस्ता आहे। अजूनही आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो नाहीये या परिसराच्या। या स्थानाबद्दल एका वाक्यात बोलायचं म्हटलं तर भौतिक आनंदाचा उत्कृष्ट असा संगम या नीलकंठ धाम मध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो। रामकृष्ण हरी नर्मदे हर। चालत चालत साधारण अर्धा किलोमीटर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी गौधाम आहे। ही गोशाळा आहे। गोशाळेतून गौमातांना बाहेर काढलेलं दिसतंय। या ठिकाणी बघा बाहेर त्यांना उन्हामध्ये येण्यासाठी या ठिकाणी जागा आहे। खूप सुंदर अप्रतिम या ठिकाणी गौमाता दिसतील आपल्याला बघा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। प्रेमाने आपल्या जवळ येता येते, पण त्यांना हात लावून दर्शन घेऊयात त्यांचं। नर्मदे हर। नर्मदे हर। सुंदर अशी गौशाळा आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या जातीचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना माया खूप आवडती। म्हणजे
त्यांना आपण मनुष्य त्या ठिकाणी गेल्यावरती त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा, डोक्यावरून हात फिरवावा असं त्यांना खूप वाटतं. हे वैशिष्ट्य आहे या जातीचं. गिर गाईच्या या सगळ्या गौमाता आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गोशाळेतून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाहेर पडण्यासाठीचं मुख्य प्रवेशद्वार दिसतंय. म्हणजे असे किती द्वार आहेत बघा. हे एक द्वार, त्याच्यानंतर तिथं एक्झिट एंट्री लिहिलं तर ते एक द्वार, आणि त्याच्या आतमध्ये परत द्वार आहे, आणि त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. म्हणजे 4 द्वार आपण क्रॉस करून गेले की आपल्याला मंदिरापर्यंत जाता येते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे प्रवेशद्वार आहे नीलकंठधाम पोयचा. प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी मुख्य रस्ता लागलेला आहे डांबरी, आणि या डांबरी रस्त्यापासून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. मा नर्मदा परिक्रमा मार्ग महादेव मंदिर पोयचा. आता आपल्याला या मेन रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नीलकंठ धामच्या समोरच चतुरभाई म्हणून आहेत, त्यांचं मा तारा आशीर्वाद आहे. त्यांनी आपल्याला या ठिकाणी चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण परिक्रमेच्या पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता हा अशा प्रकारचा मार्ग आहे. सरळ सरळ आपल्याला जायचंय आणि पुढे गेल्यानंतर पूर्तिकेश्वर महादेव मंदिर आपल्याला शोधायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण हनुमंतेश्वर महादेव मंदिरापासून निघालो की तिथून नीलकंठ धाम साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आहे, आणि नीलकंठ धामच्या आतमध्ये आपलं साधारण 1 किलोमीटर चालून होतं. असं 2 ते 2.5 किलोमीटर आपल्याला नीलकंठ धाम पूर्ण बाहेर पडेपर्यंत होतात. फक्त एक लक्षात ठेवायचं, परिक्रमेत असताना नीलकंठ धाम मध्ये छोटे छोटी खूप मंदिरं आहेत. जी मंदिरं जर आपण आतमध्ये फिरलो तर त्या आतल्या मुख्य मंदिराला परिक्रमा होते आपली. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही मंदिराला परिक्रमा घालायची नाहीये जोपर्यंत आपण परिक्रमेत आहोत तोपर्यंत, कारण आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नीलकंठ धाम मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आपण उजव्या बाजूला या डांबरी रोडला वळाल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर आलोय. तर अर्धा किलोमीटर वरती या ठिकाणी आपल्याला पूर्तिकेश्वर महादेव मंदिराचा बोर्ड लागलेला आहे, आणि हा जो रस्ता आहे सिमेंटचा, हे छोटंसं मंदिर दिसतंय. या मंदिराच्या शेजारून जो सिमेंटचा रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला वरती मंदिराकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिथून आतमध्ये आल्यानंतर लगेच आपल्या उजव्या बाजूला बघा पूर्तिकेश्वर महादेव मंदिर आपल्याला दिसलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन असं पूर्तिकेश्वर महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांची परवानगी घेऊन पुढे जायचंय. पूर्तिकेश्वर महादेव शिवलिंग दर्शन घ्यायचंय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा शेजारी शेजारी 3 शिवलिंग आहेत. हे एक आहे, हे दुसरं शिवलिंग आहे, आणि हे तिसरं आहे. तर या 3ही शिवलिंगाचं आपण एकत्रित दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जामवंत राजांना ब्रह्माचा अंश मानलं जात होतं, आणि हे जामवंत राजा दोन्ही वेळेस उपस्थित होते. म्हणजे रामांच्या कार्यकाळात सुद्धा उपस्थित होते आणि कृष्णाच्या कार्यकाळात सुद्धा उपस्थित होते. आता हे कशावरून सिद्ध होतं, तर कथांमध्ये उल्लेख आलेला आहे की जामवंत यांनीच हनुमानांना त्यांच्याकडे असणाऱ्या दिव्य शक्तीची अनुभूती करून दिली होती. म्हणजे हनुमानांकडे शक्ती आहे हे त्यांना माहितच नव्हतं. तर सगळ्यात पहिल्यांदा जामवंत राजांनी त्यांना त्यांच्याकडे शक्ती असल्याचं म्हणजे तुमच्याकडे अद्भुत अशी शक्ती आहे असं जामवंत राजांनी त्यांना दाखवून दिली होती. हे आहे रामायणातलं. आणि जर कृष्णाच्या काळात म्हटलं तर कृष्णाच्या काळामध्ये जामवंत राजांची कन्या जामवंतीचा विवाह श्रीकृष्णाशी यांनी करून दिला होता. अशा प्रकारच्या दोन्ही कथा आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतात. आणि अजून विशेष स्थान ह्याचं का म्हटलं जातं, कारण या ठिकाणी जामवंत जे आहेत त्यांनी तपस्या केली होती, त्याच्यामुळे त्यांची ही तपोभूमी आहे. म्हणून या पूर्तिकेश्वर महादेव मंदिराचं अनोखं असं स्थान या नर्मदा परिक्रमामध्ये आहे. या
पुर्तिकेश्वर महादेव मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लावलाय बघा, मा नर्मदा परिक्रमा मार्ग डाव्या बाजूला. तर आपल्याला या मार्गाने डाव्या बाजूला वळायचं आहे. सिमेंटचा रस्ता आहे हा. या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलंय, तर आपण या ठिकाणी चाय प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी चाय प्रसादी घेऊन आपण पुढे मार्गस्थ होतोय. हा जो बोर्ड दिसला होता आपल्याला मा नर्मदा परिक्रमावर, त्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय, या रस्त्याने खाली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आल्यानंतर या ठिकाणी हा जो आपला डांबरी रस्ता आहे तो आपल्याला सोडून क्रॉस करून पलीकडे जायचंय. आपण बघा या पाठीमागून त्या मंदिराकडे गेलो होतो आणि मंदिराकडे जाऊन आपण या रस्त्याने खाली उतरलोय. उतरून हा डांबरी रस्ता लागलाय, तो डांबरी क्रॉस करून आपल्याला समोर जो सिमेंटचा रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचं. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्या ठिकाणी आता आपण चाय प्रसादी घेतली त्या ठिकाणी एक महाराष्ट्रातले सद्गृहस्थ साधारण 8 ते 10 दिवसापासून त्या ठिकाणीच होते घरामध्ये त्या, कारण त्यांच्या पायाला थोडीशी इजा झालेली आहे आणि ती इजा झाल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. म्हणजे बाहेरून काही मार नाहीये, पण आतमधून चालून चालून जे लिगामेंट्स असतात त्या लिगामेंट्सला काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणून त्यांना पाय खाली टेकवता येत नाही. आता त्यांचा स्वतःचा व्हिडिओ घ्यायचा होता, पण ते म्हटले की व्हिडिओ माझा घेऊ नका, कारण घरचे बघणारे वगैरे असतील त्यांना थोडंसं टेन्शन येईल, त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ घेतला नाही आपण. आणि याच कारणामुळे आपण कुणाचेही पर्सनल व्हिडिओ जास्त घेत नाही, कारण कुणाला म्हणजे ते व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल, त्याच्यामुळे आपण त्यांचे पर्सनल व्हिडिओचे चेहरे दाखवत नाही आपण कुणाचेच. तर काय सांगायचं होतं मला, त्यांच्या पायाच्या लिगामेंट्सला प्रॉब्लेम का झाला, का अडचण आली त्यांना, तर त्यांनी कारण सांगितलं. 2 जण होते ते, त्यातले एक सद्गृहस्थ थोडेसे तरुण होते, तर ते फास्ट चालत होते. तर त्यांच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न ह्यांनी केला, खूप फास्ट वेगाने चालायचा, आणि त्याच्यामुळं त्या लिगामेंट्सला सूज आलेली आहे आणि त्यांना पायाने पुढे चालता येत नाही. नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये ज्यावेळेस आपण दक्षिण तटावरून जात असतो तर त्यावेळेस असं सांगितलं जातं की तुमच्या पाठीमागं काही अडचणी असतील, म्हणजे पूर्वजांच्या काही गोष्टी मनात राहिलेल्या असतील, म्हणजे त्याला आपण पितृदोष म्हणतो, अतृप्त इच्छा राहिलेल्या असतील पूर्वजांच्या, तर त्या इच्छा अतृप्त असल्यामुळे दक्षिण तट आपल्याला पार करेपर्यंत अडचणी येतात. नर्मदे हर. आणि त्या अडचणींमधूनच आपल्याला न घाबरता त्या अडचणींचा सामना करत आपल्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागतं. अडचणी कोणत्याही माध्यमातून येऊ शकतील. काय होतं, कधी कधी अंतर न संपणे, पाय दुखणे, सारखं सारखं मार्गामध्ये कोणीतरी थांबवून घेणे, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आणि या गोष्टींमधून आपल्याला एकच कळतं की आपण पितृदोषातून मुक्त होत आपला पुढं मार्ग चालू आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त विचार न करता त्या ठिकाणी थांबायचंय, विश्रांती घ्यायची आहे, काय सेवा असेल ती सेवा करायची आहे त्या ठिकाणी, आणि पुढं मार्गस्थ होत राहायचंय. तर याच्यातून सांगायचंय काय, जे आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगत आलोय मी, की कुणाच्याही वेगाला कॉपी करायचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वेगाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या वेगाने चाला. जर अशा प्रकारे तुम्ही चाललात तर खूप चांगल्या पद्धतीने परिक्रमा पूर्ण होईल आणि त्याचा तुम्हाला खूप आनंदही येईल. नाहीतर मग अशा प्रकारे काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण त्या ठिकाणाहून टर्न घेतल्यानंतर अशा प्रकारचा हा सिमेंटचा रस्ता आहे छोटासा, त्या रस्त्याच्या शेताच्या कडेकडेने आपण चाललोय. अजून कुठेही आपण वाळलो नाही, तिथून मेन डांबरी रस्ता सोडल्यापासून आपण याच रस्त्याने आतमध्ये चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या सिमेंटच्या रोडनी आपण साधारण 2 किलोमीटर आलोय. 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा एक छोटंसं बांधकाम आहे, झेंडा लावलेला आहे, लिंबाचं झाड आहे. या लिंबाच्या झाडाला बोर्ड लावलाय नर्मदा परिक्रमा मार्ग उजव्या बाजूला म्हणून. या ठिकाणी झाडं आहेत आणि सरळ रस्त्याने जायचं नाही, आपल्याला या उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा थोडासा कच्चा रस्ता आहे, आता सिमेंटचा मार्ग संपला इथपर्यंत. अशा प्रकारचा हा आता रस्ता आहे आणि हे
निलगिरीच्या झाडांचं जंगल दिसतंय आपल्याला. इथे लावलेली झाड आहेत निलगिरीची. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या निलगिरीच्या झाडांपासून आपण वळाल्यानंतर सरळ सरळ चालत आलोय. पुढे एक ब्रिज दिसतोय बघा आपल्याला. तर काळजी घ्यायची, या ब्रिजवर कोणीही जायचं नाही, कारण हा ब्रिज दक्षिण तटावरनं उत्तर तटाकडे जाण्यासाठीचा ब्रिज आहे. त्याच्यामुळे जर आपण त्या ब्रिजवरून गेलो तर आपली परिक्रमा खंडित होईल. या रस्त्याने सरळ गेल्यानंतर पुढे आपल्याला खुणा लागतीलच. त्या खुणांनी आपल्याला नलेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण आपण 1 किलोमीटर पुढे आलोय त्या निलगिरीच्या झाडांपासून. तर इथं बघा एक कच्चा रस्ता उजव्या बाजूला खाली जातोय आणि डाव्या बाजूला हा सिमेंटचा मार्ग आहे. तर आपल्याला डाव्या बाजूलाच जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. हा समोर जो पूल दिसतोय आपल्याला, हा श्रीरंग सेतू आहे. या पुलाच्या खालून आपल्याला पलीकडे जायचंय. आता समोर एक आडवा रस्ता लागलाय, त्या आडव्या रस्त्याला आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा या ठिकाणी लिंबावरती बोर्ड पण लावलाय, नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून. तर या उजव्या बाजूला आपल्याला जायचंय. आणि उजव्या बाजूला गेल्यावरती सरळ जायचं नाहीये, कारण सरळ गेलं तर नर्मदा मैयाचं पात्र येईल. तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी डाव्या बाजूला वळायचंय, या ब्रिज खालून. बरोबर हा ब्रिज आहे, या ब्रिजच्या खालून आपल्याला जो मार्ग दिसतोय त्या मार्गाने सरळ जायचंय. जे समोर दिसतंय आपल्याला लांब, तेच नलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी समोर दिसतंय ते आपल्याला नरखेडी गावातील नलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. नूतनीकरणाचं काम चालू आहे या ठिकाणी, पण मंदिर प्राचीन आहे. हे नलेश्वर महादेव मंदिर नरखेडी या ठिकाणचं. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. प्राचीन असं वडाचं झाड आहे आणि या प्राचीन वडाच्या झाडाच्या शेजारीच या ठिकाणी नलेश्वर महादेव मंदिर आहे. रिनोव्हेशन चालू आहे प्राचीन मंदिराचं. या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनारीच या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे नलेश्वर महादेव शिवलिंग आहे.